आपल्या घरच्या मुलीला तिचा विवाह करताना अनेक प्रश्न करतो. आम्ही या ठिकाणचं स्थळ बघून आलेलो आहोत. मुलगा असा व्यवसाय करतो, नोकरी करतो, तुला हे मान्य आहे का? अशी विचारणा आपण तिच्या पुढे मांडतो. तेव्हा तिचं जे मत असेल ते ती सांगते. अनेक मुलींचं मत असतं, मला अगदी ज्यांच्याकडे छान घर बांधलेलं असेल, धनसंपत्ती असेल, व्यवसाय असेल, त्यांची नोकरी असेल, त्यांच्या घरी काही काम करायला मला नको, असं स्थळ मला बघून द्या. प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती बदलला की त्याचा विचार बदलतो. काही मुलींची मागणी असते, घर नसलं चांगलं तरी चालेल, 4 मजली बिल्डिंग बांधलेली नसेल तरी चालेल, पण जर मला होणारा माझा पती तो व्यसनी असेल तर या घराचं, या धनाचं मी काहीही करू शकणार नाही. म्हणून फक्त पतीच असणार मला चांगला बघून द्या. आणि खरं आहे ना, कितीही धन बघून दिलं आणि पती जर व्यसनी बघून दिला तर त्या धनाचा काही एक फायदा होत नाही. धन आहे, त्या धनामुळे त्याच्यावर जोर असून आपण प्रत्येक गोष्ट आपण आपल्या घरात आणू शकतो. ज्याच्या घरी जास्त पैसा आहे ते आणखी चांगल्या गोष्टी आणू शकतात, पण त्याचा उपभोगही घेता आलाच पाहिजे. अनेक घरी श्रीमंती आहे. आपल्याकडे असं आहे का, जो जास्त श्रीमंत आहे तो अगदी 2000ची 5000ची नोट खातो आणि जो गरीब आहे तो 100ची नोट खातो, असं आहे का? सर्वांना धान्यच लागतं, अन्नच लागतं खाण्यासाठी. म्हणून अनेक व्यक्ती बदलला की विचार बदलतात. काही व्यक्तींचं असं म्हणणं असतं, जरीही किती मोठं घर असेल तरी सुद्धा पती जर चांगला नसेल तर काही उपयोग नाही, म्हणून मला फक्त मुलगा तेवढा चांगला बघून द्या, मला धनाची अपेक्षा नाही, दौलतीची अपेक्षा नाही. याच विचाराने जर सर्वांनी चाललं तर कुणालाही पतीचा त्रास सहन करावा लागणार नाही. आपण आपल्या मुलीला स्थळ बघताना श्रीमंती बघूनच देतो. अनेक ठिकाणी आपले विचार या थराचे आहेत, या पातळीचे आहेत की असं घर पाहिजे, एवढं मोठं घर पाहिजे, एवढी श्रीमंती पाहिजे की त्या घरामधून, त्या 4 मजली बिल्डिंग मधून, त्या महालामधून माझ्या मुलीला घराच्या बाहेर पडायचं काम नसलं पाहिजे. कासा पुरीकर, तुम्ही मला सांगा, हे विचार योग्य आहेत का? आहेत का? जर तुमचं मत असेल की हे विचार बरोबर आहेत तर माझे आणखी पुढचे वाक्यही ऐका. पक्षाला काय इच्छा असते? मोकळं उडायची इच्छा असते, बरोबर ना? त्याला फक्त बंधनात नकोय. अगदी पक्षासाठी आपण सोन्याचा पिंजरा केला, तो त्यात आवडीने राहील का? त्याला त्यात समाधान मिळेल का? त्याला त्यात सुख मिळेल का? एखादा पिंजरा बनवला, हिरे मोती त्याला लावलेले आहेत, रत्न त्याला लावलेले आहेत, आणि त्या पक्षाला जर म्हणालो एवढा अमूल्य असणारा पिंजरा तुझ्या करता आहे, किती महाग आहे, किती पैसे खर्च करून याला आणले, तू यात राहा, तो आनंदाने राहील का? नाही राहणार. त्याच प्रकारे कितीही मोठं घर असेल पण जर बांधून फक्त घरातच बसायचं असेल, स्वतःचं काही अस्तित्व नसेल, तर त्या मुलीला त्यात काही आनंद समाधान नसणारच आहे. कुठलं तरी कार्य असावं, काहीतरी स्वतःचं अस्तित्व असावं, ते तिने ठामपणे मांडावं, एवढी तरी तिला आपण सोडवणूक दिलीच पाहिजे. अगदी बंधनात ठेवून, आणि सांगा कुणाला कितीही बंधनात ठेवायचं म्हटलं तर तो राहील का? नाही राहत. याच्या पुढे जाऊन सांगू का, तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेवढं जास्त बंधनात ठेवाल ना तेवढाच जास्त अफाट तो व्यक्ती निघतो. म्हणून
कोणालाही कुणाही मुलींना सुनेला बंधनात न ठेवता अगदी, आणि हाच विचार नाही फक्त, तर मुलीने सुनेनेही बंधनात राहिलं नाहीच पाहिजे, पण जे योग्य आहे, जे परमार्थिक आहे, जे भगवंताचं आहे तेच करण्याची इच्छा ठेवली गेली पाहिजे. या व्यासपीठावर बसून फक्त एकाच्या बाजूने बोललं तर ते चुकीचं होईल. आता पार्वती माता आणि शंभू महादेवांचा विवाह या ठिकाणी आपण उद्या बघणारच आहोत. पण आज झालेला हा सती माता आणि शंभू महादेवांचा विवाह अगदी दोघेही आनंदात आहेत, कैलासावरती निवास करताय. सती मातेने पूर्ण भक्तिभावाने त्या शंभूंची तपश्चर्या सोडलेली नाहीये, भक्ती सोडलेली नाहीये, पूजा सोडलेली नाहीये. एके दिवशी सती माता प्रभून सोबत एका वनामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या आहेत. आपल्याला ह्या बऱ्याच काही कथा अगदी धावत्या वेगात बघायच्यात. आता उद्या पार्वती माता आणि शिवजींचा विवाह अगदी सविस्तरपणे आपण पूर्ण आनंद घेऊन, उत्साहाने नाचून गाऊन, भजन करून, नामजप करून आनंद घेणारच आहोत. त्यामुळे आज अगदी संक्षिप्त रूपात आपण ही कथा बघतोय. सती मातेने अगदी तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. दोघांचा विवाह झाल्यानंतर अगदी वनामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या आहेत आणि तेव्हा श्री राम प्रभू आणि लक्ष्मणजी सीता मातेच्या शोधासाठी त्या वनामध्ये आलेले आहेत. तेव्हा अगदी सती मातेने बघितलंय सती माता आणि शंभूदेव चालत आहेत, समोरून लक्ष्मणजी रामजी दिसत आहेत. शंभू महादेवांनी रामजींना नमस्कार केला वाकून. आता सती मातेला वाटू लागलं, देवा देवा, सगळे देवांचे देव, अधिपती, निर्गुण, साकार, सर्वात श्रेष्ठ असणारे, सृष्टीची निर्मिती करणारे, जगाचे पालन पोषण करणारे, या जनाचा उद्धार करणारे, असा विचार करून मी यांच्यासोबत विवाह केला. सगळ्यात श्रेष्ठ हे आहेत, देवाधिदेव आहेत, आणि हे तर ह्या पुढच्या ह्या समोरच्या व्यक्तीसमोर वाकत आहेत, म्हणजे याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहेत की काय? हा विचार करून सती मातेने प्रभूंना प्रश्न केला, हे शिवजी, तुम्ही सर्वात देवाधिदेव आहात, श्रेष्ठ आहात, मग यांच्या पुढे तुम्ही का वागलात? यांना नमस्कार तुम्ही का केला? तेव्हा शिवजी म्हणाले, हे साक्षात असणारे विष्णूजींचे अवतार आहेत रामजी, आणि प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक अवतार पूर्ण या सृष्टीच्या रचनेकरता, आणखी पुढे सृष्टी चालण्याकरता, अनेक लीला करण्याकरता अवतार घेतलेले आहेत, आणि हे विष्णूजींचा अवतार आहे. यामुळे मी यांना नमस्कार केला. खरंच ते सुद्धा श्रेष्ठ आहेत. पण सती मातेंना त्यामध्ये शंका निर्माण झाली. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर कुठल्या कार्यामध्ये गोष्टीमध्ये शंका निर्माण झाली ना, तिथेच ते कार्य बंद पडल्याशिवाय राहत नाही. निशंकेने सर्व कार्य करायचे असतात, विश्वासाने पूर्ण कार्य करायचे असतात. मी भगवंताची आराधना करते, पण मला भगवंत प्राप्त होईल की नाही, शंका आली. मी भगवंताच्या पूजेला रोज जाते, भगवंत माझं ऐकेल की नाही, शंका आली. मी रोज एवढं कष्ट सहन करते, पहाटे पहाटे उठते, अर्चनासाठी पूजेसाठी ताट घेते, पूर्ण साहित्य त्यात उपलब्ध करते, तिथे जाऊन 1 तास त्या भगवंतासाठी देते, पूजेसाठी देते, आरती करण्यासाठी देते, तरीही भगवंत माझ्या मनातली इच्छा ऐकेल की नाही, शंका आली. संत सांगतात, भगवंत सांगतात, जिथे शंका आली ना, जिथे संशय आला ना, तिथेच ते कार्य बंद पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगितलंय, कुठलंही कार्य तुम्ही निशंकपणे करा, त्यामध्ये शंका संशय येऊ देऊ नका. कारण संशयाहुनी थोर पाप नाही अनेक घोर, विनाशाची वाघोर
प्राणी यासी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत ओवीच्या रूपात सांगतात, संशयाहुनी अनेक थोर पाप दुसरं कुठलं नाही या प्राण्याच्या जीवनामध्ये, या प्राण्याच्या आयुष्यामध्ये. म्हणून संशय येऊ देऊ नका, शंका येऊ देऊ नका. आता सती मातेला शंका आली, त्या म्हणाले खरं यांना श्रेष्ठत्व देताय बघते, खरंच यांच्याकडे एवढं श्रेष्ठत्व असेल की नाही. विचार केला, त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. रामजी लक्ष्मणजी सीता मातेच्या शोधामध्ये त्या दंड अरण्यामध्ये फिरतायत, हिंडत आहेत. तेव्हा सती माते म्हणल्या, आता मी यांची परीक्षा घेते, बघते खरंच माझ्या शिवजीपेक्षाही हे श्रेष्ठ असतील का, खरंच जेवढा मान हे यांना देताय त्या मानाच्या पात्रतेचे हे असतील का. परीक्षा घेण्याचं ठरवलं. शिवजी म्हणू लागले, खरं माझं मान्य कर, मी सत्य बोलतोय. पण सती माता ऐकायला तयार नाही. अगदी शिवजी एका झाडाखाली निवांत बसले, ठीक आहे म्हणाले. कारण स्त्रिया ह्या ऐकतच नसतं. कितीही जरी सांगितलं तरी स्त्रीचा स्वभाव असतो, जे आपल्या मनात आहे तेच करणार. पतीने मग कितीही ओरडू ओरडू जोरात घशाला अगदी ताण देऊन ओरडून सांगू द्या, पण नाही. स्त्रीच्या जर एकदा मनात आलं ती मग कुणाचंच ऐकत नाही. सती मातेला शिवजी इतकं सांगताय पण नाही. परीक्षा घेण्यासाठी निघाल्या. आता म्हणाल्या, ठीक आहे मी काय करते, ह्या सीता मातेला शोधण्यासाठी लक्ष्मणजी आणि रामजी आलेले आहेत ना, मी सीता मातेचं रूप घेते, बघते यांना कळते की नाही. सती मातेने सीता मातेचं रूप धारण केलं आणि रामजीन पुढे गेल्या, त्यांच्या समोर उभं राहिल्या. अगदी रामजींनी सीते मातेला डोळ्यांनी बघितलं, म्हणजेच त्यांना कळालं ह्या सीता माता नसून साक्षात देवी परंबा सती माता आहेत. पण ह्या परीक्षा घेण्यासाठी यांनी माझ्या सीतेचं रूप धारण केलं. त्यांनी अगदी बघितल्याच त्या सती मातेला नमस्कार केला, हात जोडले, त्यांच्या पायावर विनवणी केली आणि म्हणाले, हे माते इथे कशा आलात, अगदी सगळं व्यवस्थित आहे ना. एवढे 2 वाक्य 2 शब्द सती मातेने ऐकलं आणि आता त्या घाबरल्या. म्हणाल्या, खरं तर मी यांची परीक्षा घेण्याकरता तयार झालते, पण यांनीच माझी परीक्षा घेतली. आता करावं काय, काय हरकत नाही, काही नाही म्हणाल्या. काही बोलल्या नाही आणि तिथून परत निघून चालल्या. आता हळूहळू पाऊल टाकीत चालतंय. कारण शंभूजी एवढं ओरडून सांगत होते, सती नको जाऊ, नको त्यांची परीक्षा घेऊ, ते खरं श्रेष्ठ आहेतच. पण तरी सुद्धा सतीमाती गेल्या. काय उत्तर द्यावं, हळूहळू चालताय. शिवजींनी लगेच ओळखलं, ह्या परीक्षा घेण्याकरता गेल्या खरं, पण यांचं काही सार्थक झालं नाही. त्याच्यामुळे आता सती माता असणाऱ्या, महादेवांची पत्नी असणाऱ्या, पण त्यांनी सीतेचं रूप घेतलं. शंभू महादेव सीतेला माता मानत होते, म्हणून त्यांनी आता सती मातेचा स्वीकार केला नाही. दोघही कैलासावरती गेलेले आहेत. दररोज कैलासावरती अगदी शंभू महादेव आणि सतीजी सोबत एका आसनावरती बसणारे. पण आज त्यांनी सीता मातेचं रूप घेतलेलं आहे, त्यामुळे शंभूंच्या आता त्या माता झाल्यात, पत्नी राहिल्या नाही. त्यामुळे पत्नीची जागा शेजारी असते, पण यांनी मातेचं रूप घेतलंय ना. अगदी शंभू महादेवांनी त्यांचा त्याग केला आणि त्यांना आता कैलासावरती जवळ स्थान न देता आपल्या समोर स्थान देऊन बसवलं. सती मातेला कळालं आपली काहीतरी चूक झाली आहे. त्यांनीही ते शांतपणे सहन केलं. आणखी कैलासावरती भरपूर दिवस सती माता आणि शंभू देवांनी काढले. आता पुढे ज्याप्रमाणे देवींनी सांगितलंच होतं की दक्षा, तुझ्या घरी जर माझा अपमान झाला तर मी या देहाचा त्याग करणार आहे, आणि तेच आता होणार होतं. पती आपण निवडलेले आहेत. पिता सांगत होते यांच्यासोबत विवाह करू नको, पण केलाय. आता पित्याला वाटलं अगदी केलंय तर हरकत नाही, आता आपल्या घरी काहीतरी एक मोठा असा यज्ञ ठेवू. त्यांच्या घरी एवढा मोठा यज्ञ असणारा दक्ष राजाने स्थापित केला, त्याची सुरुवात केली.
यज्ञामध्ये आता सर्वांना बोलवणार आहे, पण त्याच्या अगोदर एका दुसऱ्या कार्यासाठी सर्व देव देवता ऋषीजन संत साधू एकत्रित आलेले होते. शंभू महादेव प्रजापती आल्यानंतर उठले नाही. मी सर्व हे धावत्या वेगात सांगते वेळेच्या अभावी. सर्व देवदेवता तिथे उपस्थित आहेत. दक्ष प्रजापतीची तिथे एंट्री झालेली आहे, तो आलेला आहे. सर्व उभे राहिले, पण शंभू महादेव असणारे अगदी आपल्या नामजपात व्यस्त असल्यामुळे शंभू महादेव नामात जप्त अगदी संतप्त झालेले होते, मग्न झालेले होते. त्यांनी विचार केलाच नाही, पुढे बघितलंच नाही, मान उचलून बघितले नाही कोण आलेलं आहे. त्यामुळे ते दक्ष राजाला नमस्कार करायला विसरले. त्यांनी बघितलं नाही. याचा दक्ष राजाला राग आला. मी एवढा श्रेष्ठ आहे, मला एवढा मान देतात आणि ह्या शंभूने मला मान दिला नाही, मला नमस्कार केला नाही, याचा त्याला राग आला. आणि या रागाचा परत शंभू महादेवांवर काहीतरी परिणाम व्हावा या कारणाने परत दक्ष राजाला आता मोठा यज्ञ करायचा होता आणि त्याच्यामध्ये या शंभूंना बोलवायचं नव्हतं, मूळ पत्रिका द्यायची नव्हती आणि नाही दिली तर परत त्यांना राग येईल आणि मग त्यांना राग आला की आपली फिटाफिटी होऊन जाईल. मला तुम्ही राग आणला ना, माझा अपमान केला ना, मी सुद्धा तुमचा अपमान केला, बदला घेणं झाला, अशी त्यांनी इच्छा केली. आणि याच कारणाने दक्ष राजाने मोठा यज्ञ करायचं ठरवलेलं आहे. ही कथा आपण उद्याच्या दिवसामध्ये श्रवण करू.